पैसा जास्त झाला की प्रेम कमी होतं, पैसा जास्त झाला की जीवाला कमी होतो आणि घमेंड वाढते. आणि कोणत्याही व्यक्तीला घमेंड झाली का त्याचा नाश निश्चित होतो. हा नियम आहे. तुम्ही जेवढे महाराष्ट्रात श्रीमंत घराणे आहेत, कोणाचंही घर तपासा, एक माणूस येडा आहेच. एक येडं निघणार नसलं, येडा तर बेवडा तरी आहे, बेवडा तरी नसलं तर जुगाऱ्या तरी आहे, जुगाऱ्या नसलं तर आकड्यावाला आहे, आकड्यावाला नसलं मटक्यावाला आहे, नादी तरी आहे. नसलं नादी फेपऱ्या फापऱ्या तरी पण आहेच. ज्या ज्या घरात पापाचा पैसा येतो त्या घरात एक माणूस येडा येतो आणि पापाची कमवलेली इस्टेट विकून मोकळा होतो. कीर्तनाला सुरुवात करायची, फक्त ऐकणाऱ्याला 2 सूचना आहेत. दरिद्रवाणी कीर्तनाला बसायचं नाही, तोंड सोडून बिडून द्यायचं नाही, नाही तर यायचं नाही. लांब बसायचं, चांगला चप्पल जोड पाहायचा. आम्ही शिवकाळात जाऊन तुम्ही सुताक पाडल्यावानी बसायचं, यायचं. आणि दुसरी गोष्ट, आपल्या कीर्तनाला बोलावं लागतं. बोललं तरच कीर्तन कळेल, नाही तर तुमचं ना आपलं सूत्र बसणार नाही. संपत्ती जेव्हा जास्त होते तेव्हा दया कमी होते. हा किंवा नाही, हा होतेच. आता मी उलट फिरवतो तुम्हाला. अभ्यासापेक्षा श्रेष्ठ ज्ञान, ज्ञानापेक्षाही श्रेष्ठ देवाचं ध्यान. ओव्या सोडायचं नाही. संपत्ती आणि दया एकत्र आली की तिथे देव आहे असं घडत नाही, पण घडलं तर तो देव झाल्याशिवाय राहत नाही. आता उलट फिरवतो त्याच्यापेक्षा. 15व्या अध्यायात अशी ओवी आहे, एक अध्यायाची ओवी घेऊन 10वा अध्याय असं म्हणतोय, 12वा अध्याय असं म्हणतोय, आणि 15वा अध्याय तर डायरेक्ट म्हणतोय मी देवळात नाहीच. देव देवळात नाही, देव बोंबलत हिंड्यात नाही. पारायण करणाऱ्याला देव भेटत नाही, आणि उपास करणाऱ्याच्या तर खानदानी देव गाठ घेत नाही. ही उपास करणारी लोक आहेत, नाही मनोरुग्ण लोक आहेत. महिनाभर श्रावण त्या बापानं पाहिलं होतं, महिनाभर, आणि लफडे सगळे चालू. काय उपास कुणी आहे ना तुम्हाला उपास? हे मी बोलत नाही, ओव्या घ्या, प्रत्येक वाक्याला ओवी घ्या. 3ऱ्या अध्यायातली ओवी आहे, तुम्ही शरीरा न पिडावे. ओव्या आता तुमचं आलं ना 15 तारखेपासून. बसला गट, आणि हा गट आणतोय घट घट, आणि हा गट लिंबू पिळून घट आणतोय, हिचा चाललाय दुर्गे दुर्गट भारी. माणसं इतकी बिंडोक आहेत महाराज, नवरात्र करतात आणि उपास मटणावर सोडितात. अशी विचित्र लोक. 9 दिवस उपास, दसऱ्याला खांड. बरं असे हल्ले 3 चड्ड्या बदलावं लागल्या. वव्या ऐकायच्या पुढे चालायचं. तुम्ही शरीरा न पिळा, निर्बास, तुम्ही शरीरा न पिळावे, तुम्ही व्रत नियम न करावे, तुम्ही फक्त धर्म पाळा, हाच देव आहे. आणि 15वा अध्याय तर डायरेक्ट सांगतो मी देवळात नाहीच. सांगून टाकली ओवी तुम्हाला. मला सापडायचं जर असेल तर मी प्रत्येकाच्या हृदयात आहे. सर्व घटी राम. आपल्याला छत्रपतीने काय शिकवलं माहिती तुम्हाला? आपल्याला छत्रपतीने 3 गोष्टी शिकवल्यात. दुसऱ्याच्या बुटाची पॉलिश करून जगा, बुट साठवून जगू नका. आणि छत्रपतीने आपल्याला दुसरं वाक्य शिकवलंय, मोडा वाकू नका. आणि 3रं वाक्य शिकवलंय, सगळं विका, स्वाभिमान विकू नका. अरे 30 रुपयाच्या क्वार्टरवर दुसऱ्याच्या लग्नात नाचणाऱ्या औलादी, यांना काय स्वाभिमान आहे? स्वाभिमान आहे? 250 रुपये रोजानं जाऊन सभेला टाळ्या वाजवणारी माणसं, यांना काय धर्म कळतो? काय
दुसऱ्यानं गाडी पाठवायची, त्या गाडीत बसून आपण जायचं, त्याने भाषण करायचं, आपण एक वडापाव खायचा आणि 250 रुपये रोजानं टाळ्या वाजवायच्या. इतके खाली आहेत का आपण? इतके तुम्ही 250 रुपये देणार, मग आम्ही तुमच्या टाळ्या वाजून तुम्हाला जिंदाबाद करणार? भिकारी आहेत का आम्ही? पण आम्ही भिकार झालो, भिकार. भाड्याची गाडी भाड्याला नाही आली का भाड्या बसला चालला. सभा आहे, संपलेली माणसं आहेत तुम्ही, संपलेली. पुढे सांगू का? स्वाभिमान विकलाय लोकांनी, विकलाय. अरे सगळा विका, स्वाभिमान विकू नका, विका. आज आपल्याला स्वाभिमान राहिला नाही, आपली कुटुंब व्यवस्था संपली. आपण फक्त कडक कपडे घालून हिंडतोय. कीर्तनात बसलेली माणसं माझ्या सगट फक्त मेली नाहीत म्हणून जिवंत आहेत, नंतर माणसं संपलेलीच आहेत. काय तुमच्याकडे स्वाभिमान आहे मला सांगा? काय काय तुमच्याकडे असं आहे? काय? एका आईनं मुलाला जन्म द्यावा, त्या मुलाने 16व्या वर्षी स्वराज्याची स्थापना करावा, असं तुमच्याकडे काय आहे? काय केलं तुम्ही 16व्या वर्षात? काय? अरे 52 वर्ष वय झालंय, पसायदान पाठ झालं नाही आपलं. 52 वर्षात जगायला तरी लाज वाटली पाहिजे. गणपतीचे मंडळ, आरती मंडळात गणपती बसवला, अध्यक्षाला आरती येईना. तो ताट फिरतोय, घंटी बंद करतोय, घंटी फिरतोय, ताट बंद करतोय. हसण्यावारी गोष्टी नेऊ नका. कुठेतरी एक वाक्य सांगतो मला, आपण गुलाम झालोय, गुलाम. गुलाम. ए बरे, स्वाभिमान विकलाय आपण, विकलाय. काय राहिलं आपल्याकडं? काही नाही राहिलं. फक्त आमच्याकडे एकच राहिलंय, 7-8 हजाराचा मोबाईल घेणे आणि येड्या बाबळीत बसून एकट्यानं गेम खेळणे, एवढंच आमच्या हातात राहिले. आम्ही विकलाय. जरा सावध व्हा, परत बोलू नका. हे कीर्तन थोडं नांगाटे पण खरं आहे, आणि ती काळाची गरज आहे. थोडं पुढं सरकवतो अभंगाच्या आणि पटकन पुढं नेतो. 18वा अध्याय असं म्हणतोय, चंद्र आहे तिथं चंद्रिका आहे, आणि शंभू आहे तिथं अंबिका आहे, संत आहे तिथं विवेक आहे, आणि गुरु आहे तिथं ज्ञान आहे, आणि ज्ञान तिथं आत्मदर्शन आहे. आणि आज कीर्तनाला घेतला अभंग ज्ञानेश्वर महाराजांचा आहे. आणि हा अभंग नामपर प्रकरणात मोडतो. नामपर काय घ्यायचा त्याचं उत्तर 18व्या अध्यायात आलंय. पटकन पुढे सरकवतो. ए बरे नीट बस, बस नीट. 18व्या अध्यायात उत्तर द्यायचं. मंदिराला कळस चढला की मंदिर पूर्ण झालं, फायनल झालं. मंदिराला कळस चढला की मंदिर पूर्ण झालं. नदी सागराला मिळाली की तिचं वाहन संपलं. वृक्षाला फळ आलं का त्याचं जीवन संपलं. सोन्याला सोळावा कस लागला का त्याची कसोटी संपली. नामपर कीर्तन झालं की सप्ताह सुरू झाला. सप्त्याचं पहिलं कीर्तन सकळ मंगळ श्री विठ्ठलाचे नामादी. म्हणून पहिलं कीर्तन नामपरच असावं, म्हणून अभंग माऊलीचा आहे, हरिपाठातला आहे. आणि म्हणून अभंगाला सुरुवात करायची, फक्त टच मध्ये लावून दिलं तुम्हाला. मंदिराला कळस चढलाय, मंदिर पूर्ण झालंय, पूर्ण झालं मंदिर. आता पुन्हा त्याच्यावर काम करायची काही गरज नाही. वृक्षाला फळ आलंय, पण एक उत्तर आहे का? तुम्ही आणि मी ज्या वृक्षाला फळ लागलंय ते झाडच कसं आहे? जरा किचकट आहे पण फिट आहे का? गाळात लावलेल्या झाडाला मुळ्या वाळू शकत नाही, कारण झाड कसं आहे? पण कशात लावलंय? गाळात, ओलंय खाली ओलं. तसं तुम्ही आणि मी अज्ञानाच्या जगात वान झाडाला पाणी घालतोय. उत्तर आहे 15व्या अध्यायामध्ये 54 नंबर ओवीत उत्तर आहे त्याचं. या फळना चुंबिता आणि फुल ना तुरंबिता. त्याला फळही नाही आणि त्याला फुलही नाही. ते झाड वांज आहे, त्या वांज झाडाचं नाव संसार आहे. पोरग पैदा करणे पराक्रम नाही. गाडी घे, काही बावळट लोक आहे, पोरग झालं ना अख्ख्या लोकांना मला मुलगा झाला. अरे तो काय खिंड लढवली एखादी, काय जागतिक काम केलंय का, काय तो काय गड ताब्यात घेतला एखादा का, तुला नाव ग्रीनिश बुकात द्यायचं का, जे कोणालाच जमलं नाही ते केलं.
तुला कोणता पुरस्कार द्यायचा बा तो पर्या पैदा केला म्हणजे महेश नालायकवानी अख्ख्या दुनियाला सांगत सुटतो मला पोरगा झाला म्हणजे काय तो असा इतिहास काय घडवला बा तो का आतापर्यंत कोणाला जमलंच नव्हतं हे तो बायको केली म्हणल्यावर पोरगा होणारच आहे ना त्याचं काय टेटसला ठेवायची गरज आहे का ती झाला बा मुलगा पोरग पालथ पडायला लागलं का टेटसला दात वासवायला लागलं का टेटसला पोरग तुला मारताना टेटसला ठेवी ना माया पोऱ्यानं मला लाईट बंद करून पिसावलं हे गाड्या घेणे बंगले बांधणे बायका करणे हा काय पराक्रम नाही नर देहात येऊन माळकरी होणं पराक्रम धन्य आम्ही तो गाडी घेतली म्हणजे काय पराक्रम केला का हे काय झाला बाई मला ना तू झाला ना झाला म्हणजे तू पुतळा बांधला पाहिजे तुझ्या गावात तो नातू पाहिला शिळीला बकरू झालं का व्हॉट्सअपला आता ते शिळीन बोकडे ठरीन ना तुझ्या बापाचं काय गेलं का ते कुत्रीला पिलू झालं तुला गॅरंटी कुत्री एका बाजूनं कुत्रा एका बाजूनं तिसरा पाहुणा चला थोडं माग करंट लागलं ना मग आता मग सोपं झालं ते झाडच वाज आहे आणि तुमचा माझा सगळा दणका कशाला घातलाय वाण झाडाला आपण कुठं पाणी घालतोय काय नवीन करतोय आपण शाळेत जाणं जन्माला येणं शाळेत जाणं मोठं होणं बायको करणं तिला पोरग पैदा करणं ते मोठं करणं ते नोकरी लावणं ते नातू पाहणं शुगर वाढणं काही नवीन करतात का काही लोक तरी माणसं द्या हा 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 अरे काय हे नवीन नाही आणि कधी धनाटायचं 2 वाक्य सांगतो मरेपर्यंत पाठ करा तुम्ही जोपर्यंत गरीब आहेत तोवर तुम्हाला जोपर्यंत तुम्ही गरीब आहात तोपर्यंत तुम्हाला दुश्मन नाही तुमचे चांगले दिवस आले तुम्ही दारू पिताना तुम्हाला अजिबात दुश्मन नाही तुम्ही मटके खेळताना दुश्मन नाही तुम्ही माळकरी होऊन बंगला बांधला ना दुश्मन तयार एखाद्या बाईने कष्टानं परपंच चांगला निघला सुनबाई चांगली आली म्हातारी ओट्यावर बसली मस्त शेंगा निवडते नातवाला सांभाळते तिला नाव ठेवणाऱ्या बायांची संख्या वाढली आणि ती जेव्हा 3 रंगाचं लुगडं नसत होती ना तिला कोणीच नाव ठेवतं कोणीच नाही हा काही पोरं गावात पिऊन हिंडतात ना अख्खं गाव मानते त्याला दिसलं नाही सकाळपासून कुठं बाहेर गेला काय आणि जी पोरं काबाड कष्ट करून पेपर इकून रद्द्या इकून पाव इकून त्यांनी बापांना आई बापांना मदत करून संसार केला त्यांना दुश्मन वाढले पहिलं वाक्य चांगलं झालं का तुम्हाला दुश्मन तुम्ही काहीच बोला ना तुमची सून गेली निघून एखाद्याने गाडी घेतली चांगलं झालं म्हणा रोग झाला का हप्त्यावर घेतली असं नील बँक कधीतरी ओढून आणि मोठ्याचा ट्रॅक्टर बँकेने नेला ना तर मोठ्या गावात सांगतो पाहुण्याची नांगरणी करून राहिलाय पावसाळ्यात तुम्ही मोठे झाले का तुम्हाला वाढले याच्यावर तुमचं काय मत आहे शिमी का मराठी मिडियमला आहे का मराठी मिडियमला आहे का बापाच्या बायको टिंब म्हणतात तू विचार मला बाप कोणाला म्हणतात तू किती तुला रे 6वी का घड्याळाला काटे किती 3 करेक्ट मराठी मिडियमला तू तू किती तुला आहे हा 6वीला आहे का 6वीला आहे का 6वीला आहे का सिमीला आहे का मराठीला आहे
मराठी म्हणून नाही. पाणी हा पदार्थ द्रव वायू का गॅस? द्रव वायू का स्थायू? आणि आता गाव पुढारी ऐका, सगळे 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 जरा नीट ऐका. सध्या शाळा कशा चालू आहे? ऑनलाईन आहे का ऑफलाईन आहे? सावध राहा बरं का, सावध राहा. गाव पुढारी 15-15 17-17 लाख घालून तुम्ही सदस्य होता. फक्त एक उत्तर द्या, शाळा सध्या कशा चालू आहे? ऑफलाईन आहे का ऑनलाईन? ऑफलाईन आहे. मान्य आहे तुम्हाला? आता ही पोरं तुमचेच आहे ना, सावध राहा. शाळा कशा आहेत? ऑफलाईन आहे ना. पोरांनो खरं बोला, तुम्हाला गृहपाठ कसा येतो सध्या? ऑनलाईन. मोबाईलला येतो ना? येतो का नाही? खरं बोला, येतो का? येतो. आता शाळा कशा आहेत? ऑफलाईन. गृहपाठ येतो. मग आता 2 मिनिटं शिक्षकाला फळ्यावर गृहपाठ लिहून द्यायला वेळ नाही का? हे समजत नाही का तुम्हाला? हे समजत नाही का तुम्हाला? म्हणजे आपण म्हणजे हे पोरं मोबाईल पासून बाजूलाच झाले पाहिजे, होऊन द्यायचे नाही. किती मिनिटाचा गृहपाठ आहे पोरांनो? 5 मिनिटात गृहपाठ होतो. आणि चॅटिंग, लबाड बोलायचं नाही. चॅटिंग मोबाईलवर तुम्ही करता किंवा नाही? मित्राशी चॅटिंग करता किंवा नाही? करतो. हा, तू कितीला आहे? 7वीला. तुझं चॅटिंग किती टाइम चालतं? 1 तास. गृहपाठ किती मिनिटात आहे? 5. आणि तू तुझ्या मित्राशी चॅटिंग किती करतो? 1 तास. आता हे 7वीचं 1 तास करतोय. तू किती टाइम करतो चॅटिंग? ए बरे, तू किती टाइम करतो चॅटिंग? 7वीला आहे का? 6वीला आहे. चॅटिंग किती टाइम करतो? या आता हे मी बोललो असतो ना, इंद्रिकरांनी खिल्ली उडवली. यांचं काय वाकडं करणार तुम्ही? हा, 10वीचं कोण आहे इथं? 10वी सेमी का मराठी? ए बरे, हा मराठी मीडियम. सेमीचं कोण आहे इथं? सेमीला आहे कोणी नाही? सगळे मराठी मिडियमचे ते का? अरे 10वीला मराठी मिडियमला आहे तू. विज्ञान पेपर 1 प्रकरण नंबर 1. पहिल्या प्रकरणामध्ये एका शास्त्रज्ञाचे 3 नियम आहे. त्याचं नाव काय? न्यूटन 9वीला आहे, केपलर 10वीला आहे. पुरींमध्ये कोण आहे 10वीला? 10वीला कोण आहे? तू 10वीला नाही पुरी. मग तुमच्यात कोण आहे 10वीला? नाही. 9वीला? 9वीच्या नाही का? सगळ्या ग्रॅज्युएटच आहे का? ही स्थिती आहे. ह्या 6वीचं म्हणतं मी 2 तास चॅटिंग करतोय. मग 12वीचं का नाही कोंबडा अरे पो चॅटिंग करायचं? याला तुम्हाला बदलच करावा लागेल. काय मत आहे तुमचं? 50वं वर्ष आहे तुमच्या सप्त्याचं. 50 वर्षे म्हणजे 25 गुणिले 50 गुणिले 8 किती झाले? पन्नास गुणिले 8 400 कीर्तनकार गेले तुमच्या गावातून 50 वर्षात. मा कितवा नंबर आहे बुवा? हसण्यावारी गोष्टी नेऊ नका. सप्ताह झाल्यावर गावांनी मिटिंगा घेतल्या पाहिजे. सगळे निर्णय असा झाला पाहिजे, शैक्षणिक कालावधीमध्ये विद्यार्थ्याचे शिक्षकाचे मोबाईल बंद पाहिजे. काय मत आहे तुमचं? हा निर्णय गावाने घेतला पाहिजे, सरकारचा निर्णय नाही. आज पिढी संपली. प्रयोग दाखवला मी तुम्हाला. सरळ बसा पटकान, बेटे बेटे साधा आणि जोरात उत्तर द्यायचं. फक्त एवढे बोलतील, मागचे बोलणार नाही कोणी. हरिपाठ हा ग्रंथ टिंबटिंब या संतांनी लिहिला. तुम्हाला इकडे बोलायचं नाही कोणी. कोण लिहिला? नामदेव. कोण म्हणले? हा टिंब या जिल्ह्यात
टिंब या जिल्ह्यात टिंब या ठिकाणी तीर्थांचा राजा आहे. कोणत्या जिल्ह्यात? नाशिक जिल्ह्यात. बर, कोणता? हा, नाशिक नाही, काय माहिती तुम्हाला? इथून थोड्या अंतरावर रामदास स्वामींनी जप अनुष्ठान केले. इथून जवळ नाही. ए पोरांनो, ते सैराट मधलं गाणं कोणतं आहे ते? झिंगाट. करेक्ट. आणि ती पोरगी कोण आहे रे? आवाज कमी होतोय. कोण? आरची. करेक्ट. आणि तो पोऱ्या कोण आहे रे? परश्या. आणि त्यात ते नवीन गाणं आलं ते कोणतं आहे? पुष्पा. आणि ते वाक्य काय रे? झुकेगा नाही. करेक्ट. आणि आता एक नवीन गाणं आलं ना, आली झुमकेवाली. करेक्ट. आता एक आलं नवीन, आला आला पाटलाचा त्याने घाटात केलाय. याला दोनच माणसं जबाबदार, तुमची आई आणि मी असं गेलो तो काय बस झालं. विठाल अज्ञान नावाची मुळे वांज नावाचं झाड आहे. अज्ञान वांज नावाचं झाड आहे. अज्ञान नावाची मुळे, तिला अहंकार नावाचं खोड आहे. बाबा अहंकार जे गणदा गुरु वचनी फुटले गुरु वचनी फुटली माता भक्ती भेटले बरवंत. माता भक्ती भेटली बरवंत. तिने मार्ग दाविला कटा. मार्ग दाविला तो कटा. तिने मार्ग दाविला कटा. मार्ग दाविला तो कटा. हरि राम गोविंदा वासुदेवा. नर हरि राम गोविंदा वासुदेवा. नर हरि राम गोविंदा वासुदेवा. नर हरि राम गोविंदा वासुदेवा. कारणे से गणदान गुरु वचनी फुटली भक्ती भेटली बरवंत. मार्ग दाविला तो कटा. कारणे से गणदान गुरु वचने कुंडली महाग. माता भक्ती भेटली बरवंत. तिने मार्ग दाविला आता फांद्यांवर यायचे आपल्याला. सगळ्यांना काय झाला?